शेतकऱ्यांच्या हातात आहे. ॲग्रिकल्चर इकॉनॉमी इज द बॅकबोन ऑफ इंडियन इकॉनॉमी असं म्हटलं, म्हणजे स्वातंत्र्यापासून म्हटलं जात आहे. ते अजून काही गेलं नाही. आपली इंडस्ट्रियल इकॉनॉमी ॲग्रिकल्चर इकॉनॉमीच्या 10% नाही आहे. आपण मी आज इथे एक महत्वाची गोष्ट सांगतोय. इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. सरकारचं दलाल. बिहारमध्ये अचानक इलेक्टोरल रोल रिफॉर्मची हे सुरू केली. 2003 साली इलेक्टोरल रोल रिफॉर्म्स केले होते. बिहारच्या निवडणुका 3 महिन्यावर आहेत. आता गरज काय होती इलेक्टोरल रोल रिफॉर्म्सची? कुठल्याही परिस्थितीत बीजेपीला जिंकून द्यायचं आहे. काय करायचं तर मतं कापायला सुरुवात करा. मतं जी नाही आहे ती टाकायला सुरुवात करा. आणि काम कोण करतं? इलेक्शन कमिशन. मी अत्यंत जबाबदारीने हे सांगतोय की इलेक्शन कमिशन हे सरकारचं दलाल म्हणून काम करत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जी इलेक्शन कमिशनची कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन केली होती, संविधानिक अधिकार दिले होते, संविधानाच्या माध्यमातून इलेक्शन कमिशनला स्वतंत्र अस्तित्व दिलं होतं, संपलं. महाराष्ट्रामध्ये प्रभाग रचना केली जाणार आहे. ही प्रभाग रचना त्या जिल्ह्यातले जे दादा मंत्री आहेत ते स्वतःच्या सोयीप्रमाणे करणार आहेत. कशाला घेता निवडणुका? नाटकं. ही नाटकं आहेत, नाटकं. विरोधी पक्षाला तुम्ही असे हरवू शकत नाही, मग असे हरवा. त्यामुळे निवडणूक आयोग हे थोतांड आहे, थोतांड. निवडणूक आयोगाने आपला कणा हरवलेला आहे. मी स्वतः याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे. आणि बिहारचं उदाहरण तर स्पष्ट आहे की पुढच्या निवडणुका या कुठल्याही स्वातंत्र्य निवडणुका नसतील, त्या केंद्रातलं सरकार आणि निवडणूक आयोग हे संयुक्त विद्यमाने लढवतील. त्यांची युती झालेली असेल. सर, दोन्ही ठाकरे बंधू उद्या विजयी मेळाव्यामध्ये एकत्रित एका मंचावरती येणार आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टीकडे अख्ख्या देशात, अख्ख्या राज्याचं लक्ष लागलं आहे. तुम्ही देखील त्या सगळ्या मेळाव्यामध्ये जाणार आहात का? कारण की मराठी माणसाच्या एकजुटीच्या विजय. बघा, मी पहिल्या दिवशीच सांगितलं की मराठी माणसासाठी जो हाक मारेल त्याच्याबरोबर मी आहे. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेवूया. माझी माय आहे, ती माय. माझ्या आईने मला जन्म दिला, पण माझ्या आईने मला ओळख दिली. या मराठी मातीने मला ओळख दिली आहे. या मराठी भाषेचा प्रचंड अभिमान आहे, दुराभिमान नाही आहे. सगळ्या भाषा शिकाव्यात. मैं हिंदी भी उतना ही बात करता हूं जितनी जरूरत है. आई कैन स्पीक इंग्लिश, टॉक इंग्लिश, वॉक इंग्लिश. पण माझ्या मराठीवर काही आलेलं मला चालणार